मागील 5 महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून गत 2 दिवसांपूर्वी अन्य 2 साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून मारपीट केल्याच्या आरोपात तिघांविरोधात अत्याचार, अपहरण व मारपीटसह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना मागील 14 जुलै ते 12 डिसेंबर 2023 च्या सुमारास घडली आहे। या घटनेत पीडित अल्पवयीन बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून स्थानिक दिगोरी मोठी पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला येथील सम्यक पुरुषोत्तम मेश्राम वय 19 वर्ष, चालना येथील प्रज्वल सांगोडे वय 20 वर्ष व बागटी येथील अमित खोब्रागडे वय 21 वर्ष नामक आरोपींविरोधात अपहरण करून अत्याचाराच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेतील सम्यक मेश्राम नामक आरोपीने मागील 5 महिन्यांपूर्वी पीडित अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे। तर 2 दिवसांपूर्वी शाळेत जात असलेल्या अल्पवयीन बालिकेला 2 साथीदारांच्या मदतीने बळजबरीने दुचाकीवर बसवून अपहरण करून मारपीट करून परत सोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे। तथापि घटनेतील सम्यक नामक आरोपीने मागील 5 महिन्यांपूर्वी अत्याचार करण्यासह 2 दिवसांपूर्वी अन्य 2 साथीदारांच्या मदतीने अपहरण व मारपीट केल्याची घटना पीडित बालिकेने स्वतःच्या गावी पोहोचत आपल्या आईला सांगितली। या घटनेत पीडितेच्या आईने तात्काळ स्थानिक दिगोरी मोठी पोलिसात घटनेतील आरोपींविरोधात तक्रार दाखल केली। तक्रारीवरून दिगोरी मोठीचे प्रभारी ठाणेदार विलास मुंडे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरोधात अपहरण, अत्याचार व मारपीटीच्या विविध कलमांसह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी सम्यक मेश्राम नामक प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली आहे। तर या घटनेतील अन्य 2 आरोपी फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास दिगोरी मोठीचे ठाणेदार हेमंत पवार करीत आहेत।